आणि बातम्या विस्ताराने बघूया। मराठा समाजाच्या एसीबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे। मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे हे कोर्टासमोर राज्य सरकारला सिद्ध करावं लागणार आहे। आज फक्त शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास आहे की नाही यावर युक्तिवाद झाला। प्रदीप संचेती यांनी एसीबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान दिलंय, तर महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी राज्य सरकारतर्फे कोर्टात बाजू मांडली आहे। मराठा समाजाला आता 2 आरक्षण आहेत, कोणतं आरक्षण कायम ठेवायचं याचा निर्णय सरकारने घेतलाय का असा प्रश्न कोर्टाने विचारलाय। पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला पार पडणार आहे। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। नंदकिशोर, कोर्टात काय काय घडलंय आज? नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर 11 वाजता संपूर्ण जो युक्तिवाद आहे तो खऱ्या अर्थानं सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतं। मराठा समाज हा मागास आहे, मुख्य प्रवाहात नाही, हे एसीबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती खरं तर ही संपूर्ण जी सुनावणी आहे ती खरं तर पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि प्रामुख्यानं 3 प्रवर्गात मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागणार आहे। त्यामध्ये पहिलं म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या अशा 3 टप्प्यामध्ये हे संपूर्ण जे मुद्दे आहेत ते कोर्टापुढे मांडावं लागणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आज पहिल्या टप्प्यात जर पाहायला गेलं तर शैक्षणिकदृष्ट्या मागास मराठा समाज हा मागास आहे त्यावरती खरं तर चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि यावरती जे युक्तिवाद आहे ते प्रदीप संचेती यांनी ही संपूर्ण आरक्षणाला विरोध करणारा जो आहे तो कोर्टात युक्तिवाद केलेला आपल्याला पाहायला मिळतं। तर महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी सरकारतर्फे कोर्टात बाजू मांडलेली आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज संपूर्ण सुनावणी दरम्यान वेगवेगळे जे दाखले आहेत ते जे वकील आहेत प्रदीप संचेती यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। विविध जे आहेत म्हणजे 10वी पर्यंतची जी गुणवत्ता यादी आहे त्यामध्ये मराठा समाज पुढे असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर टप्प्याटप्प्यानं उच्च शिक्षणासाठी मराठा समाजातली जी पोरं आहेत ती कुठेतरी मागे राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत उच्च शिक्षणासाठी लागलेली फी किंवा इतर यावरती सुद्धा हायकोर्टानं आपल्याला टिप्पणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पहिला जो टप्पा आहे तो कुठेतरी आज संपूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक प्रवर्गात मराठा समाज मागास आहे का यावरती वेगवेगळे दाखले देत पुढची जी 4 तारीख आहे त्यावेळेला ही संपूर्ण सुनावणी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुढची तारीख ही 4 ऑक्टोबरला आहे आणि 4 ऑक्टोबरला खऱ्या अर्थानं संपूर्ण दिवस ही सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। मात्र आजच्या पहिल्या टप्प्यातली जी शैक्षणिक आरक्षण का रद्द करू नये या संदर्भात जो युक्तिवाद आहे तो आज पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि पुढची तारीख जी आहे ती 4 ऑक्टोबर देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या माहितीबद्दल।